दक्षिण रायगडमध्ये शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। मुसळधार पाऊस सध्या रायगड जिल्ह्यामध्ये, त्यात दक्षिण रायगडमध्ये याचा मोठा परिणाम दिसतोय आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या सूचना काढलेल्या आहेत। शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर केलेली आहे। 6 तालुक्यांमध्ये हा निर्णय लागू आहे। महाड, पोलादपूर, माणगाव, म्हसळा, तळा, सुधागड तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे। ते रायगडमधली सगळी परिस्थिती आपण पाहतोय। ठिकठिकाणी रायगडमध्ये पावसाचा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय। एकूणच रायगडमध्ये काय संपूर्ण जिल्ह्यामध्ये परिस्थिती आहे जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार सध्या आपल्याबरोबर जोडले गेले। प्रफुल्ल, म्हसळा बोर्ली रस्त्यावर पाणी झालेलं आहे। अनेक गावांचा संपर्क त्यामुळे तुटल्याचं कळतंय। अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेल्याची ही दृश्य पाहायला मिळतात। मुंबई गोवा महामार्गाची पोलखोल झालेली एका विशिष्ट ठिकाणी। तर काय नेमकी रायगडमधली सगळी परिस्थिती आहे पावसाची? किती मोठ्या प्रमाणात हा सध्या पाऊस पडतोय? अनुपमा, काल रात्रीपासूनच रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळतोय आणि महत्वाचं म्हणजे दक्षिण रायगडमध्ये पावसाचा जोर अधिक आहे आणि त्याचा फटका आहे तो या इथल्या नागरिकांना बसलेला आहे। जनजीवन अनेक ठिकाणी विस्कळीत झालेलं आहे। प्रामुख्याने रोहा तालुक्यात कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। नदीचं पाणी ते इशारा पातळीच्या वर गेले, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कुंडलिकेच्या तीरावर असलेल्या किल्ला गावामध्ये घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झालेली आहे। सावित्री नदीच्या पाणी पातळीत देखील आता वाढ होण्याची शक्यता आहे, कारण महाबळेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय आणि हे पावसाचं पाणी सगळं जे आहे ते महाडच्या सावित्री नदी पात्रात येणार आहे। त्यामुळे महाड आणि पोलादपूर या दोन्ही तालुक्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि आपण बघतोय मुंबई गोवा महामार्गाच्या कामाची पोलखोल झालेली, या कामात कशा त्रुटी राहिलेल्या आहेत हे आजच्या पावसानं दाखवून दिलेलं आहे। खामजवळ मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचलेलं आहे। ज्या ठिकाणी कोलाड नाक्यावर फ्लायओव्हरचं काम सुरू आहे त्या ठिकाणी सुद्धा रस्त्यावर पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते। गेले 15 दिवस हा पाऊस गायब झाला होता, मात्र आता मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि त्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत। ग्रामीण भागातले म्हसळा तालुक्यातला जर बघितलं तर ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जवळपास 4 ते 5 गावांचा संपर्क तुटलेला आहे, कारण ओढ्याला पाणी आलेलं आहे आणि हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। दिघी मार्ग देखील अशाच पद्धतीने आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। दुपारपर्यंत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जिल्ह्यातील सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। त्याचबरोबर दक्षिण रायगड मधले जे 6 तालुके आहेत या तालुक्यांमध्ये देखील सतर्कतेचा इशारा देऊन त्या ठिकाणी शाळा महाविद्यालय आता बंद ठेवण्यात आली आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार रोहा आणि नागोठण्याच्या दरम्यान भिसेखिंड आहे, त्या भिसेखिंडीमध्ये दरड रस्त्यावरती आलेले आहे। मोठमोठे बोल्डर आणि मातीचा ढिगारा रस्त्यावरती आलेला आहे आणि त्याबरोबर झाडं उन्मळून पडलेले, त्यामुळे हा मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। आता दरड हटवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे। अनुपमा, ठीक, प्रफुल्ल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। आणि रायगड जिल्ह्यामध्ये सध्या मुसळधार पाऊस आहे त्या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। प्रफुल्ल पवार आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर रायगडमध्ये आपण ही दृश्य पाहतोय, एकतर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी आलेलं आहे आणि त्यामुळे अशा प्रकारे पाण्यामधून वाहनांना कसरत करावी लागतेच, वाहन चालकांना कसरत करावी लागते। मात्र दरड कोसळण्याची घटना घडलेली आहे। तर इकडे महाबळेश्वरमध्ये होत असलेल्या पावसामुळे सावित्री नदीला पाणी पातळी वाढत चाललेली आहे। एकूणच रायगडमध्ये सध्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। जनजीवनावर याचा प्रभाव पडलेला आहे। त्यामुळे पुढचे काही तास आणखी पावसाचे सांगितलेले आहेत। हा अलर्ट आहे रायगडमध्ये, सर्व यंत्रणांना सूचना देण्यात आलेल्या आहेत।